सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा आता एकाच छताखाली। रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। काँग्रेस नेते बाबा मिस्त्री यांचा दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा गावभेट दौऱ्यास सुरुवात। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांनी काल शुक्रवारपासून गावभेट दौऱ्यास सुरुवात केली आहे। दौऱ्याची सुरुवात गुंजेगाव येथून सुरुवात करण्यात आली। सध्या गुंजेगावची ग्रामदैवत मशिदी मा यात्रेस गुरुवारपासून सुरुवात झाली असून शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गुंजेगाव येथे काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांचं आगमन होताच कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले। यानंतर माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांनी गुंजेगावची ग्रामदैवता मस्जिद माचे दर्शन घेतले। यानंतर माजी नगरसेवक रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांची मशिदी मा यात्रा कमिटीकडून यथोचित सत्कार करण्यात आला। यानंतर गुंजेगाव येथील ग्रामस्थ मंडळींकडून ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला। गुंजेगाव येथील संबोधीनगर येथे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या हस्ते आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले। यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक क्रीडा संबोधीनगर गुंजेगाव या मंडळांकडून यथोचित सत्कार व सन्मान बाबा मिस्त्री यांचा करण्यात आला। यानंतर अकोले मंद्रुप येथील युवा उद्योजक तथा सरपंच प्रतिनिधी रमेश अण्णा आसवे यांच्या निवासस्थानी जाऊन बाबा मिस्त्री यांनी त्यांची भेट घेतली। यानंतर माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील संतश्रेष्ठ बाळूमामांचं दर्शन घेतलं। यावेळेस संतश्रेष्ठ बाळूमामा मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्रीरामभाऊ पाटील यांच्या हस्ते बाळूमामांची घोंगडी श्रीफळ शाल देऊन सत्कार करण्यात आला। काँग्रेसचे नेते माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांना गुंजेगाव सह अकोले मंद्रुप येथील ग्रामस्थांकडून काँग्रेस पक्षाकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघातून आपणच निवडणूक लढवावी अशी आग्रहाची विनंती शेवटी कार्यकर्त्यांनी केली। नारायण गट्टे, लोकप्रधान न्यूज, गुंजेगाव। गुंजेगाव या ठिकाणी मशिदी माचे यात्रा निमित्त या ठिकाणी आलो होतो। दर्शन घेण्यासाठी मी आलो। तसंच गावभेट झाली। आमचे सरपंच, आमचे अध्यक्ष, आमचे सर्वच ग्रामपंचायत मेंबर्स, आमचे सर्व कार्यकर्ते, गावकरी लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। अध्यक्ष कसं आहे, माझं कर्तव्यच ते आहे की आपण समाजासाठी एक बांधिलकी आहे की आपण गोरगरिबांचं कसं कल्याण करायचं, त्यांना कसं मदत करायचं हे नेहमी विचार करतो। मी कोरोनाची आठवण करून दिली मला। आपल्या सोलापूर जिल्ह्यात नाही, गुलबर्गा, विजापूर, लातूर, उस्मानाबाद ह्या जिल्ह्यातले सुद्धा मला रोज फोन येत होते की काय करावं लागतं पेशंटसाठी। मी रात्रभर त्या दिवशी फोन चालू करून 2 वर्ष मी हॉस्पिटल सोडलो नाही। 2020ला ज्यावेळी पहिला रुग्ण आपल्याकडे सापडला त्या दिवसापासून मी 2 वर्ष सगळं मी कोरोनामध्ये काम केलं। कोणी पण यायला तयार नव्हते, हॉस्पिटलमध्ये कोण दिसत नव्हते, फक्त आम्ही पोलीस होतो, डॉक्टर होतो, हे दुसरं दिसत होते। त्या काळामध्ये आम्हाला लोकांना भीती होती काय करायचं। मी लोकांची त्यावेळी भीती काढलो की काय होतं, विदाउट मास्क, विदाउट किट म्हणून मी आत वाढत जात होतो, मयतला घेऊन होतो, पेशंटला घेऊन जात होतो, लोकांना लोकप्रसारच्या माध्यमातून लोकांना मी सांगितलं की बाबा अजिबात घाबरायची गरज नाही, करोना हा कुठल्याही माणसाला जीव घेत नाही। त्या करोनामध्ये लोक जास्त करून घाबरून मेल्यात। माझ्यासमोर बघितलं मी, माझ्यासमोर रोज 2-4 लोक जीव सोडत होते, घाबरूनच मरत होते। परंतु यासाठी लोकांना मी आवाहन करत होतो की बाई काही घाबरू नका, काय होत नाही म्हणून, कारण हे कोरोना रोग आपल्या बरं होण्यासारखा आहे, अजिबात घाबरायची गरज नाही। पण एक काळ होता, लई वाईट काळ होता, ते काळ कधी येऊ नये असं मला वाटतंय, कारण अतिशय वाईट काळ होता। त्या ठिकाणी लोकांचे घरं सगळे बंद होते, रस्ते सुसगाट होते, कोण नव्हते। परंतु मी म्हणलो आता आपण काय एक सामाजिक कार्यकर्ता आहे, आपली समाजाची काहीतरी बांधिलकी आहे, आपण समाजाचं काहीतरी देणं आहे, आपण समाजकार्य करतो विनंती लोकांसाठी करतो। मला जीव केला करून पहिली मयत मी स्वतः केली। त्या मयत करायला कोण तयार नव्हते। त्या मयत कलेक्टरला, महापालिका आयुक्ताला, पोलीस कमिशनरला तिघांना मी स्वतः करतो। रात्री 1:30 वाजता ती मयत म्हणून मी गपचूप मयत सांगता, कुठल्याही पत्रकाराला सुद्धा सांगितलं गपचूप मयत म्हणून, कारण कसं माहिती आहे, कोणी तर पुढे आल्याशिवाय त्याला कुणाला भीती जात नाही। त्या अनुषंगाने आपण जर काम केलेलं आहे बघा, इलेक्शन येतात, इलेक्शन जातात, हे काय नाही, पण तुमच्याचं संबंध कायम राहावा हे माझा उद्देश आहे। दुसरं काय नाही, इलेक्शनसाठी काय 5 वर्षाचं इलेक्शनच आहे, पण कायम सोडून संबंध राहावा हे
माझी हे आहे, मी या ठिकाणी मी तुमच्या इलेक्शनमध्ये उभारो नको उभारो मला तिकीट मिळू दे नको, पण आपला संबंध कायम आहे. तुमचे अवरात्र मी तुमचे काम करणार, कधीही सांगा मी तुमच्यासाठी तयार आहे. माझा सत्कार केले, मला बोलण्यासाठी तरी काम, सर्वांचाच मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. आपल्या आवडीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोन्या चांदीचे दागिने फक्त आणि फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. ग्राहकांसाठी 10 ग्रॅम सोने खरेदीवर 100% रिसेलची गॅरंटी. आता सोने खरेदी करा हप्त्याने. रिधान गोल्ड योजना, 11 हप्ते तुमचे, 12वा हप्ता आमचा. मजुरीवर 50% सूट. एकदा अवश्य भेट द्या. रिधान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर.